ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सायली नर्स आणि डॉक्टरच्या मदतीने एक प्लॅन करते की प्रियाला विष पाजलं आहे असं भासवायचं. नर्स प्रियाच्या रूममध्ये येतात आणि तिला कसली तरी पुडी एका ग्लासमध्ये ओतून प्यायला देतात. प्रिया म्हणते हे काय आहे? तेव्हा नर्स म्हणते याने तुम्हाला एनर्जी येईल, हे पिऊन टाका. मग प्रियाला वाटतं की ते एनर्जी ड्रिंक आहे म्हणून ती लगेच घटघट पिऊन टाकते आणि तिने पिल्यानंतर लगेच सायली आणि अर्जुन आतमध्ये येतात. त्यांना बघून प्रियाला जरासा धक्का बसतो. ती म्हणते तुम्ही दोघे ते काय करताय? तेव्हा सायली त्या नर्सला म्हणते आम्ही तुम्हाला जे यांना प्यायला द्यायला सांगितलं होतं ते दिलं का? तेव्हा नर्स म्हणते हो, हे काय त्याने आत्ताच ग्लास संपवलाय. तेव्हा प्रिया खूप घाबरते आणि म्हणते यामध्ये काय होतं मला सांगा, यामध्ये विष होतं का? डॉक्टरला बोलवते मी, थांबा. डॉक्टर इकडे या, डॉक्टर यांनी मला विष दिले, पहिला मला औषध द्या, मला मरायचं नाहीये असं म्हणून ती एक ड्रामा क्रिएट करते. तेव्हा डॉक्टरही त्यांच्या बाजूने आहे असं कळल्यानंतर प्रिया सायली आणि अर्जुनला नको नको ते बोलू लागते. तेव्हा सायली तिला म्हणते आता कळलं ना, जर कोणी आपल्या जीवावर उठला असेल किंवा आपल्यावर नुकसान पोचवत असेल तर आपल्याला कसं वाटतं? मला एक गोष्ट सांग, प्रतिमा त्यांना तू दुसऱ्या गोळ्या का देत होतीस? त्यांचा मेंदू चालत नाहीये, याच्यामध्ये तुझा काय फायदा होता? ही गोष्ट ऐकल्यानंतर प्रियाला धक्का बसतो की हिला कसं कळलं म्हणून. नेहमीप्रमाणेच प्रिया तिचा गुन्हा मान्य करत नाही. तेव्हा सायली खूप चिडते आणि म्हणते हे बघ प्रिया, जरी प्रतिमा त्याने जन्म तुला दिला असला तर आई मी त्यांना मानलंय आणि जर का माझ्या आईला काही झालं तर आता फक्त नाटक केलंय, पुढच्या वेळेला नाटक वगैरे काही नसेल, एवढं लक्षात ठेव.